नमस्कार. गीताज टाईम अँड स्पेस या चॅनेलवर सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण सोलकढी कशी बनवायची ती पाहणार आहोत. त्यासाठी मी इथे 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे, 4 पाकळ्या लसूण घेतल्या आहेत आणि ही मिरची अर्धीच घेणार आहोत आपण, एवढीच. आणि कोकम आगळ हा इथे सहज मिळतो. खोबरं, मिरची आणि लसूण मिक्सरवर बारीक वाटून घ्यायचे आहे. पाणी घालून असे बारीक वाटून घेतले आहे. आता चाळणीवर ओतून हे आपण गाळून घ्यायचे आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत. आता हा कोकम आगळ घालणार आहोत. ते 2 चमचे कोकम आगळ घातला. व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहे. आता पुन्हा एकदा चहाच्या गाळणीने गाळून घेते, म्हणजे खोबऱ्याचे कण राहणार नाहीत आणि हा छान असा आगळ तयार होईल. वरून थोडीशी कोथिंबीर शोभेसाठी टाकली आहे. अशी ही सुंदर सोलकढी तयार आहे. उन्हाळ्यामध्ये पिण्यासाठी सोलकढी अतिशय छान, पाचक आणि उष्णता कमी करणारी अशी आहे. सोलकढी भाताबरोबर किंवा नुसती पिण्यासही खूप छान. अशी ही सोलकढी तुम्ही जरूर बनवून पहा.